लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट. लोकशाहीच्या कचरा गाड्यांच्या दुरावस्था मोहिमेची दखल. मुंबई पालिकेनं 30 नवीन कचरा वाहतूक गाड्या आणल्या. मिनी कॉम्पॅक्टर्समुळे कचरा व्यवस्थापन आता सुलभ होणार. मालेगाव चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती. सरकारच्या वतीनं उज्ज्वल निकम डोंगराळे घटनेची केस लढणार. आम्ही शेवटपर्यंत एकत्र राहण्याचा प्रयत्न करू. काँग्रेसची मनसेबाबत दुटप्पी भूमिका. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांची काँग्रेसवर टीका. धाराशिवमध्ये भाजप शिवसेनेची पुन्हा दिलजमाई. सरनाईकांची काल उमरग्यात. राणा जगजितसिंग पाटलांवर जोरदार टीका. तर आज दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर. निलेश राणेंवर गुन्हा दाखल. भाजप पदाधिकारी विजय केनवडेकर यांच्या घरात धाड टाकल्यानं मालवण पोलिसात गुन्हा दाखल. निलेश राणेंना बळीचा बकरा बनवलं जात आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर मंत्री नितेश राणेंची प्रतिक्रिया. 2 तारखेपर्यंत संयम ठेवणार. 2 तारखेनंतर काय होणार ते पाहू असाही इशारा. संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंना सह आरोपी करा. मनोज जरांगेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. क्रूर हत्या करणाऱ्याची आठवण येणं म्हणजे ती व्यक्ती देखील तितकीच क्रूर असल्याची जरांगेंची टीका. सरपंच संतोष देशमुख यांचं आज प्रथम पुण्यस्मरण. 1 वर्ष झालं तरी न्याय मिळाला नाही असं म्हणत मुलगी वैभवी देशमुखकडून खंत व्यक्त. मंत्री गिरीश महाजनांसोबत दुश्मनी एक वेळ करीन पण झाडं तोडू देणार नाही. नाशिकच्या तपोवनमधल्या झाडांच्या पाहणीनंतर अभिनेते सयाजी शिंदे यांचं वक्तव्य. आणि लोकशाही मराठीला बेस्ट न्यूज चॅनल म्हणून दादासाहेब फाळके आयकॉन पुरस्कार. मान्यवरांच्या हस्ते लोकशाही मराठीचा सन्मान. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.